आरक्षणाच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार। विरोधकांना महाराष्ट्र पेटवायचा आहे, मुख्यमंत्र्यांचा आरोप। तर फडणवीस म्हणतात विरोधकांनी राजकीय जात दाखवली। सरकारकडनं 95,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेसाठी 25,000 कोटी। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। अधिवेशन संपताच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता। भरत गोगावले, संजय शिरसाट, पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत। नितेश राणेंनाही संधी मिळण्याची शक्यता। वरळीतल्या नाखवा अपघात प्रकरणी आरोपी मिहीर शहाला विरारमधून अटक। आई 2 बहिणींचे जबाब नोंदवून घरी सोडलं। पुण्यामध्ये झिका रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ। आता आकडा 15वर। 24 तासात आणखी 3 रुग्णांची भर। कोकण रेल्वेला पावसाचा फटका। पेडणेमधील बोगद्यात ट्रॅकवरती पाणी। अनेक गाड्या संथ गतीला। मुंबई गोवा महामार्गावरती उद्यापासून 3 दिवसीय ब्लॉक। सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या 2 टप्प्यात ब्लॉक। वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला। गौतम गंभीर आता भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक। बीसीसीआयचे सचिव जय शहांची घोषणा। राहुल द्रविड प्रशिक्षक पदाची धुरा गौतम गंभीरकडे सोपवणार। प्रधान नरेंद्र मोदी 13 जुलैला मुंबई दौऱ्यावर। गोरेगाव मुलुंड बोगद्याच्या कामाचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन। गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या कामाला वेग येणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ऑस्ट्रियातही भव्य स्वागत। परराष्ट्र मंत्र्यांकडनं रेड कार्पेट। दोन्ही देशातल्या राजकीय संबंधांना 75 वर्ष पूर्ण।